नमस्कार, मी डॉक्टर उत्तम करमाळकर. आज आपणाला मी जीवनशैली हे रामायणातील एका प्रसंगावरची गोष्ट सांगणार आहे. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला शरयू नदीच्या तटावर तिन्ही भावासह फिरत असताना श्रीरामाला त्याचा बंधू भरत म्हणाला की दादा, एक गोष्ट विचारू का? माता कैकेयीने तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? अरे, तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. दुसरीकडे महाराज दशरथ यांचा पुत्रविरहाचा केवळ कल्पनेनेच अपमृत्यू झाला. या कारस्थानासाठी सामान्य नियमानुसार जर विचार केला तर मृत्यूदंडच दिला पाहिजे. मग तू, जी तुझीही आई आहे, अशा कैकेयीला दंड का दिला नाहीस? यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले, अरे, तुला माहीत आहे भरत, एखाद्या कुळामध्ये जेव्हा चरित्रवान आणि धर्मपरायण पुत्र जन्म घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यातील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात्म्याला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देता येईल भरता? यावर भरताचं काही समाधान झालं नाही. तो असं म्हणाला की हा तर मोह आहे दादा. राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा, तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकेयीला दंड का बरं दिला नाहीस? असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्यातला एक सामान्य नागरिक विचारतो. त्यावेळेला श्रीराम गंभीर झाले. काही क्षण मौन राहून श्री रामचंद्र म्हणाले, हे भरता, अरे, आपल्या नात्यातल्या जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात मोठा कठोर असा दंड आहे. माता कैकेयीने आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे. वनवासाच्या 14 वर्षात आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळाच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो. पण माता कैकेयी प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती. अरे, आपल्या त्या एका अपराधासाठी तिनं आपला पती गमावला. आपले 4ही पुत्र ती गमावून बसली. स्वतःचं सर्व सुख सन्मान तिनं गमावला. आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळे सदस्य आनंदी आणि सुखी झाले. पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार होता? मला तर सदैव याचंच दुःख होतं की माझ्यामुळेच माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला. रामाच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा अशा वाहत होत्या. भरतासह सर्व भाऊ असे निशब्द होते. रामचंद्र पुन्हा सांगू लागले, आणि तिच्या त्या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी का समजायचा? जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडांचं अतुल्य भातृप्रेम कसं पाहू शकलं असतं? अरे, मी तर केवळ माझ्या मातापित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता. पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला. माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला तरी कसं कळलं असतं रे? भरताला त्याच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. काहीही न बोलता त्यानं श्रीरामांना प्रेमभरानं आलिंगन दिलं. राम काही कुठला नारा नाही. राम हे एक आचरण आहे. राम हे एक चरित्र आहे. आणि राम ही एक जीवन जगण्याची शैली आहे.